नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये ॲलोपॅथीचे डॉक्टर आज काम करत नाहीयेत. समजा तुम्हाला ताप आला असेल, खोकला आला असेल, सर्दी पडसं झाला असेल तर आज तुम्हाला ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्याकडून सेवा मिळणार नाही. त्यांनी त्यांचे खाजगी दवाखाने, खाजगी हॉस्पिटल आणि त्यातल्या बाह्य रुग्ण विभाग, ज्याला इंग्लिशमध्ये OPD म्हटलं जातं, ते आज बंद ठेवलंय. आणि याचं कारण आहे ते म्हणजे आयुर्वेदाच्या वैद्यांना, ज्यांना आता प्रचलित भाषेत सरसकट सगळ्यांनाच डॉक्टर म्हटलं जातं, त्या पद्धतीनं आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी देणं. ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची विद्यमान भारतात सगळ्यात मोठी संघटना असलेल्या IMA हा केंद्र सरकारचा निर्णय पटलेला नाही आणि त्याच्या विरोधात त्यांनी चक्क काम बंद आंदोलन केलंय. लोकशाहीमध्ये काम बंद आंदोलन करण्याला कोणाचाही विरोध असू शकत नाही. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाचा हक्क अबाधित आहे. भारतामध्ये लोकशाही आहे, त्यामुळे डॉक्टर निश्चित आंदोलन करू शकतात. मुद्दा वेगळा आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा देश कोरोना काळात आहे, जेव्हा देशाला आरोग्य सेवकांची आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक सेवेची अत्यंत निकड आहे, त्यावेळेला ॲलोपॅथीचे डॉक्टर देशभरामध्ये त्यांचे दवाखाने आणि OPD बंद कशा ठेवू शकतात? याच निमित्तानं प्रश्न अजूनही उपस्थित होतात की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाचं भांडण सनातन आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. ॲलोपॅथीच्या माध्यमातून आयुर्वेदाच्या वैद्यांना कमी लेखण्याचे हर प्रकारचे प्रयत्न भूतकाळात झाले आहेत, वर्तमान काळात होत आहेत, कदाचित ते भविष्य काळातही चालू राहतील. आणि त्याला तोडीस तोड म्हणून आयुर्वेदाचे वैद्य सुद्धा आपापल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. पॅथीतला हा संघर्ष महाराष्ट्राला नवीन नाही, भारतालाही तो नवीन नाही. राज्य सरकारच्या दृष्टीनं त्याला किती महत्व आहे, हाच सगळ्यात महत्वाचा आता बदल आहे. काल परवापर्यंतची सरकार ॲलोपॅथीला डोक्यावर घेऊन नाचत होती की काय, आणि आता आयुर्वेदाला सुगीचे दिवस आले आहेत की काय, हाही प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित राहतो. आज ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी आयुर्वेदाच्या वैद्यांना शस्त्रक्रिया करायला दिली म्हणून देशभरात सुरू केलेलं काम बंद आंदोलन किती नैतिक आहे यावरही प्रश्न उपस्थित करावे लागतील. त्यानिमित्तानंच आजची लक्षवेधी चर्चा, आयुर्वेदाच्या सर्जरीला ॲलोपॅथीचा विरोध का? या चर्चेत आपल्याबरोबर विविध मान्यवर सहभागी होत आहेत. त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आपल्या सोबत डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, महाराष्ट्र IMAचे ते अध्यक्ष आहेत. आपल्या सोबत आयुर्वेदाचे उपचार तज्ञ वैद्य परीक्षित शेवडे आहेत आणि आपल्या सोबत ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले आहेत. हे स्वतः कायदेतज्ञ आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करू. दरम्यान आज दिवसभरामध्ये ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी घेतलेल्या भूमिकेनं काही फरक पडला का, रुग्णांना त्या अनुषंगानं काय अनुभवाला सामोरं जावं लागलं, याच्या संदर्भात आमच्या पुण्याच्या प्रतिनिधीनं लोकांशी चर्चा केली. आमचे पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी घेतलेला हा आढावा आपण आधी पाहणार आहोत, त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया. आयुर्वेदिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी परवानगी दिली होती आणि त्याच विरोधात आज इंडियन मेडिकल असोसिएशनने सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद पुकारलेला आहे. पुण्यासह राज्यभरामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व दवाखाने जे आहेत ते आज बंद असणार आहेत. जवळपास 1,10,000हून अधिक डॉक्टरांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याचं सांगण्यात येत आहे. एकूणच आयुर्वेदिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात हा बंद आहे आणि एकूणच सर्व दवाखाने, क्लिनिक्स, OPD या सर्व सेवा सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद राहणार असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सांगण्यात आलंय. एकूणच पाहिलं तर शहरामध्ये अशा प्रकारे अनेक ठिकाणी दवाखाने बंद आहेत आणि दवाखाने बंदच्या बाहेर वैद्यकीय शाखांची सरळमिसळ करण्याविरोधात IMAचा बंद आहे असं लिहिलेलं आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद असणार आहे. मात्र यामध्ये इमर्जन्सी सेवा मात्र सुरू राहतील. जर केंद्र सरकारने हा निर्णय नाही बदलला तर या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचंही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितलंय. त्यामुळे पुण्यासह
राज्यभरामधील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अनेक डॉक्टर जे आहेत ते या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. आपण चर्चेला सुरुवात करतोय. डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याच क्लिनिकवरून आपण थोड्या वेळापूर्वी घेतलेला आढावा पाहिला. त्या क्लिनिकवर लावलेलं पत्रक सुद्धा आपण पाहिलं. त्यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर भोंडवे, आपण आपल्या दारावर जे पत्रक क्लिनिकच्या बाहेर लावलंय, दवाखान्याच्या बाहेर लावलंय, त्यात तुमचा मूळ आक्षेप सरमिसळीकरणाला आहे, पॅथिंगच्या सरमिसळीकरणाला आहे, उपचार पद्धतीच्या मिश्रणाला आहे. आणि त्याचबरोबर खाली आपण एक महत्त्वाचं वाक्य लिहिलेलं आम्हाला दिसलं. ते होतं की अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू राहतील. आता मला हा प्रश्न पहिल्यांदा उपस्थित करायचा आहे. हे अत्यावश्यक सेवा सुरू राहतील हा जरी पळवाटेचाच मुद्दा असला तरी कोरोना काळात अशा प्रकारची आंदोलनं गरजेची आहेत का? मला या निमित्तानं आपल्याला आठवण करून द्यायची आहे. राज्य सरकारच्या वैद्यकीय भूमिकेच्या विरोधामध्ये लढताना डॉक्टर भोंडवे आपण दंडाला काळ्या पट्ट्या लावल्यात. मग आता कोरोना काळात काळी पट्टी लावून का आंदोलन होऊ शकत नाही? दवाखाना बंद का ठेवलाय? प्रसादजी, दवाखाना ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या पूर्ण चालू आहेत. त्यामुळे कोविड सेवा चालू आहे. सर्व कोविड हॉस्पिटल चालू राहतील असं जाहीर केलेलं आहे. सर्व आयसीयू, डिलिव्हरीचे पेशंट, जिथं अपघात होतात ते ट्रोमा केअर, हे सर्व गोष्टी चालू आहेत. बंद आहेत ते फक्त यामध्ये दवाखाने, नंतर क्लिनिक्स किंवा ओपीडी, बाह्य रुग्णसेवा ज्याला म्हणतो आपण, तेच बंद आहे. आणि ते संध्याकाळी आम्ही आधीपासूनच हे सर्व रुग्णांना सांगितलं होतं, अपॉइंटमेंट देतानाही सांगितलं होतं की शुक्रवारी सकाळी आपण येऊ नका, शुक्रवारी संध्याकाळी या. लक्षात घ्या, हा संप कुठेही जनतेला त्रास देण्यासाठी किंवा वेठीस धरण्यासाठी नाहीये. हा लाक्षणिक संप आहे. आज इंडियन मेडिकल, तुम्ही जर चित्र पाहिलं, इंडियन मेडिकल असोसिएशननी जो विरोध केलाय तो आयुर्वेदाला विरोध केलेला नाही. आयुर्वेदाच्या वैद्यकीय व्यावसायिकांनाही आम्ही विरोध केलेला नाही. विरोध आहे तो या पद्धतीच्या मिक्सोपॅथीला, की गेल्या काही वर्षापासून. अगदी डॉक्टर भोंडवे, आपण आपल्या भूमिकेवर येऊच. आता आपला पहिला मुद्दा अत्यंत प्राथमिक चर्चेचा हा आहे की कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन असावं का? मी तुम्हाला एक आणखीन मुद्दा विचारला होता. तुम्हाला यापूर्वी ज्या वेळेला आंदोलनं करायची होती त्यावेळेला तुम्ही दंडाला काळ्या पट्ट्या लावल्यात. मग आयुर्वेदिक वैद्यांच्या पॅथीच्या मिश्र करण्याच्या विरोधातल्या आंदोलनाच्या वेळेला दवाखाने का बंद ठेवताय? त्याचं उत्तर द्या. आज तुम्हाला काळ्या पट्ट्या का नाही लावाव्याशा वाटत? की ह्या लाक्षणिक संप आहे आणि लोकांपर्यंत हे सर्वसामान्य लोकांना हे कळालं पाहिजे की डॉक्टरांनी हा बंद का ठेवलाय. आमची जी भूमिका आहे, मी तेच सांगत होतो की मिक्सोपॅथीमुळे शेवटी हा रुग्णांवर अन्याय होणार आहे आणि त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत कळालं पाहिजे की सरकार या पद्धतीने जे काही मिक्सोपॅथीचं धोरण राबवते त्याच्या विरुद्ध आंदोलन आहे. आणि त्याबद्दलची ही अतिशय सौम्य प्रतिक्रिया आहे की फक्त ओपीडी सर्व्हिस ज्या नॉन इमर्जन्सी आहे. डॉक्टर साहेब, तुमच्या लेखी ही अत्यंत सौम्य प्रतिक्रिया असेल, मात्र आपला पूर्ण आदर बाळगून अत्यंत वेदनादायी पद्धतीनं म्हणेन, डॉक्टरनं दवाखाना बंद करणं ही अत्यंत दुःखदायकच प्रतिक्रिया मानायला हवी. मला डॉक्टर आपल्या सोबत ऍडव्होकेट आणि डॉक्टर चिन्मय भोसले आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. चिन्मय भोसलेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? कायदेतज्ञ आहात आपण. मला एक थेट प्रश्न ग्राहक या नात्यानं आपल्याला विचारायचा आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणतात की दवाखाने सकाळी 6 ते संध्याकाळी 6 बंद आहेत. डॉक्टर भोंडवे असं म्हणतात की त्यांनी त्यांच्या पेशंटना आधीच सांगितलंय आज संध्याकाळी 6 नंतर या. तिसरा त्यांचा महत्वाचा मुद्दा असा आहे की सरकारनं काय डॉक्टरांच्या बद्दल निर्णय घेतले ते त्यांना जनतेत पोहोचवायचे आहेत. हे 3 मुद्दे आपण डोळ्यासमोर ठेवू आणि माझा एक सरळ सरळ उपचार ज्याला हवे आहेत असा ग्राहक या नात्यानं प्रश्न आहे, माझे हक्क या सगळ्या आंदोलनात अबाधित राहिले आहेत का? पेशंट म्हणून, मला वकील म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? कायदेशीररित्या जर फक्त या गोष्टीकडे जर बघितलं तर दोन्ही बाजूंना, म्हणजे तुम्ही जे म्हणताय तसं की एका पेशंटच्या बाजूनी जर बघितलं तर तुम्हाला देखील तुमचा अधिकार आहे टू गेट युअर नेसेसरी ऍक्सेस टू हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. तो एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे असा की इंडियन मेडिकल असोसिएशन जे आहे, जे विच इज अ बॉडी ऑर्गनायझेशन फॉर ऑल द ॲलोपॅथिक डॉक्टर्स, त्यांना अधिकार आहे का प्रोटेस्ट करायचा किंवा बंद पुकारण्याचा? तर आपलाच कायदा असं म्हणतो
अर्थात आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे ते असं म्हणतं की प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे टू कम टुगेदर विथ अदर पीपल, ज्याला आपण युनियन वगैरे म्हणतो. सो प्रत्येक माणसाला हा मूलभूत अधिकार आहे, ज्याला फंडामेंटल राईट म्हणलं जातं, टू कम टुगेदर अँड फॉर्म अ युनियन. आणि अशा युनियननी कुठल्याही प्रकारचं प्रोटेस्ट करणं देखील त्यांचा फंडामेंटल अधिकार हा आहे. हा झाला कायद्याचा भाग. बर, दुसरा त्याचा जर पैलू पाहिलात तर हे नक्कीच खरं की एका सिटीजनला, आपल्या प्रत्येक नागरिकाला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो किंवा हॉस्पिटल क्लिनिक जे आहेत त्याला ऍक्सेस कंटिन्युअस पाहिजे का, हा त्याचा मूलभूत अधिकार आहे का, तर त्याचंही उत्तर हे होच आहे. बरोबर. सो ह्या दोन्हीतला एक समन्वय साधणं गरजेचं आहे. अगदी मला आणि त्याच ते अनुषंगाने मग एक कितपत पुढचा साधलं प्रश्न गेलंय की आपल्याला नाही हे मी विचारायचा सांगू आहे. शकणार चिन्मय नाही, पण भोसलेजी, माझा दोघांचं- आपल्यासाठी पुढचा प्रश्न असा असेल की मी एक पेशंट म्हणून आज जर माझ्या घराजवळच्या वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे आरोग्य संबंधी प्रश्न घेऊन जातोय आणि उपचार घेतोय अशा व्यक्तीकडे जाऊ इच्छित असेल आणि आज त्याने त्याचा दवाखाना बंद ठेवला, तर मी काय करायचं? मग मी इच्छा नसताना दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरकडे जायचं का? मला भारतामध्ये पेशंट म्हणून माझ्या पसंतीच्या पॅथीचा उपचार घेण्याचा अधिकार असताना मला तो उपचार मिळत नसेल तर दुसऱ्या पॅथीच्या कडून उपचार करून घेण्याची जबरदस्ती माझ्यावर होणं बरोबर आहे का? हा पेशंट म्हणून माझा प्रश्न आहे. डॉक्टर आणि ऍडव्होकेट चिन्मय भोसले उत्तर देतील. निश्चितपणे जर तसं एखाद्या बरोबर होत असेल की त्याचा हिस्ट्री ज्या डॉक्टरांकडे आहे ते जर त्याला ट्रीटमेंट द्यायला नाही म्हणत असतील तर नक्कीच त्याच्या अधिकाराचं ते उल्लंघन आहे. परंतु मी म्हणलं तसं त्याचं किती समन्वय साधलं गेलंय की डॉक्टरांनी आपलं काम करायचं जे आहे ऍज अगेन्स्ट त्यांची जो अधिकार आहे प्रोटेस्टचा, तो देखील त्यांना तो अधिकार आहे. त्याच्या दोन्ही मधलं जे समन्वय साधणं गरजेचं आहे ते साधलं गेलंय की नाही ते फॅक्च्युअल बेसिसवर बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. कोरोना काळात या निमित्तानं ही चर्चा होती आहे, त्याला पार्श्वभूमी काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर आहेच. मला आता वैद्य परीक्षित शेवडे यांना बोलतं करायचंय. परीक्षित शेवडेजी, ॲलोपॅथीचे डॉक्टर आज काम बंद आंदोलनावर आहेत आणि त्यांच्या लेखी त्यांनी यात कोणत्याही प्रकारे रुग्णाचे कोणतेही अधिकार बाधित केलेले नाहीत. तुमची प्रतिक्रिया काय आहे यावर? काय एक महत्वाची गोष्ट, जसा आता दोन्ही मान्यवरांनी उल्लेख केला की देश लोकशाहीने चालतो आणि प्रत्येकाला आपलं मत जसा मांडण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने बंद करणं किंवा या पद्धतीचे अधिकार आहेत. प्रश्न हा आहे की एखादी गोष्ट कायद्यानुसार काय आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन नैतिकतेच्या दृष्टीने काय आहे, हा प्रश्न मला जास्त सतावतो. मला प्रत्येकाचे अधिकार महत्वाचे वाटतात, त्या बाबतीमध्ये मी बोलणारा कोण नाही किंवा इतर कोणी काय निर्णय घ्यावा याबद्दलही मी बोलणं योग्य नाही. पण आपण जर मला विचारलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आजवर जेवढ्याही कालावधीमध्ये माझी क्लिनिकल प्रॅक्टिस स्वतःची सुरू आहे, कुठल्याही परिस्थितीत दवाखाना बंद ठेवणं, संपावर जाणं हे डॉक्टर सारख्या प्रोफेशनला योग्य नाही नैतिकतेच्या दृष्टीने, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आज जर आपण बघितलं असेल तर देशात दोन प्रकारची चित्र बघायला मिळाली की या संपूर्ण कोविड कालावधीमध्ये जिथे काही एका संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांचे, मी सरसकटीकरण करणार नाही, ब्लँकेट स्टेटमेंट करणार नाही, दवाखाने बंद आहेत, ओपीडी बंद आहेत, वर्तमानपत्रामध्ये 1/4 पानाच्या जाहिराती दिल्या जातात आणि जर आपण दवाखाने चालू ठेवलेत तर आपल्याला दंड करू, अशा पद्धतीच्या गोष्टी देखील या समाज माध्यमांवरती व्यक्त झालेल्या गोष्टी आहेत मी जे आपल्याला सांगतोय. तर दुसरीकडे आयुर्वेदाच्या वैद्यांनी आजच्याच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प घेतले, आपल्या दवाखान्यामध्ये मोफत चिकित्सा शिबिरांचं आयोजन केलं. मला असं वाटतं की ही दोन चित्र जी आहेत ती खूप बोलकी आहेत आज देशाच्या समोर आणि देशाची परीक्षित शेवडे, आपल्या या वक्तव्यातला एक महत्वाचा मुद्दा घेतो आणि पटकन डॉक्टर भोंडवेंना विचारतो. भोंडवे साहेब, ज्याला इच्छा नाही त्याच्यावर सुद्धा आज दवाखाना बंद ठेवण्याची ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या संघटनेनं सक्ती केली, हे खरं आहे का? सक्ती कोणावरही झालेली नाही, हे पूर्णपणे आवाहन केलेलं होतं. आणि तुम्हाला हे सांगतो की ज्या रुग्णांना खरोखर असं आहे की आता त्यांना तपासल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणजे ती इमर्जन्सी आहे, त्यांना तपासणीची पूर्ण व्यवस्था होती. म्हणजे फक्त जे आता सकाळी बोलवलेले असतील त्यांना आम्ही ठरवून आधी संध्याकाळी बोलवलं, तरी जे कोणी आले असतील त्यांना तुम्ही संध्याकाळी या किंवा उद्या या, कारण जे आजार पुढे ढकलता येतात, ज्या काही ट्रीटमेंट पुढे ढकलता येतात 1 दिवसांसाठी 2 दिवसांसाठी, ते सुद्धा आपण करू शकतो. तुम्हाला जर आठवत असेल तर कोरोनाच्या काळात ज्यावेळेला लॉकडाऊन झालं त्यावेळेला भारत सरकारने सुद्धा असे आदेश दिले होते की सर्व दवाखान्यांनी जे काही आपले
नॉन इमर्जन्सी गोष्टी आहेत त्या पुढे ढकलाव्यात, नॉन इमर्जन्सी सर्जरीज आहेत त्या पुढे ढकलाव्यात आणि फक्त इमर्जन्सी पेशंट्स बघावे. याचा अर्थ या पद्धतीने पुढे ढकलणं आणि ते 6 तासासाठी पुढे ढकलणं यामध्ये निदान मला जेवढं माहितीये त्याप्रमाणे कुठल्याही पेशंटवर अन्याय झालेला नाही आणि ज्यांना काही असं काही इमर्जन्सी होत त्वरित उपचार केले गेले. अगदी डॉक्टर भोंडवे, आपला आवाज अधूनमध्ये ये जा करतोय, त्यामुळे आपलं म्हणणं थोडंसं अडखळलं. पण आता आपण चर्चेला पुढे नेऊ आणि आता मुद्द्यावर येऊयात, जो या सगळ्या आंदोलनाचा गाभा आहे. अर्थात आतापर्यंत आपण चर्चा केली ती नैमित्तिक कारणांवर होती. आता आपण मुद्द्यांवर येतो आहोत की तुमचा मूळ विरोध कशाला आहे. तुम्ही असं सांगता आहात, म्हणजेच IMA असं सांगते आहे की मिश्र पद्धतीची उपचार पद्धती जन्माला घालणं हे योग्य नाही. आयुर्वेदानं आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीच्या अनुषंगानं काम करावं, ॲलोपॅथीनं ॲलोपॅथीच्या पद्धतीनं काम करावं. यातून तुम्हाला सांगायचं नक्की काय आहे ते स्पष्ट करा. शस्त्रक्रिया हा आयुर्वेदिक वैद्यांचा अधिकार नाही अशी तुमची भूमिका आहे का? अजिबात नाहीये. आमचं हेच म्हणणं आहे की आपल्याला हे मुळापासून हे विचार केला तर आम्ही आयुर्वेदाला किंवा आयुर्वेदिक वैद्यांनी शस्त्रक्रिया करावी यामध्ये कधीही विरोध केलेला नाही. यामध्ये काय होतं माहितीये का की आपल्या देशामध्ये ह्या 3 वेगळ्या काउन्सिल्स आहेत की जे सर्व शिक्षणाचं आणि सर्व प्रॅक्टिसचं नियोजन करतात. मग आयुर्वेदासाठी इंडियन काउन्सिल आहे, इंडियन मेडिकल CCIM आहे, याच्यासाठी ॲलोपॅथीसाठी ही आपली म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा आता NMC आहे, होमिओपॅथीची वेगळी काउन्सिल आहे. या सगळ्या काउन्सिल त्यांचा शिक्षण क्रम ठरवतात, त्यांचं करिक्युलम ठरवतात आणि त्याप्रमाणे ती प्रॅक्टिस करायची असते. आणि कायद्याने असं आहे की आपल्याला वकील साहेब सुद्धा सांगतील की तुम्ही ज्या पॅथीमध्ये तुम्ही ज्या काउन्सिलमध्ये रजिस्टर आहात त्या काउन्सिलनी जी मान्य केलेली आहेत त्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया आपल्याला कराव्या लागतात. त्याच्यामुळे या पद्धतीचे अनेक निर्णय यापूर्वी कोर्टानेही दिलेले आहेत की दुसऱ्या कोणी जर केलं तर आमचं म्हणणं असं आहे की आयुर्वेदाचं जे आहे, आयुर्वेदाचा जर विकास व्हायचा असेल तर आयुर्वेदाच्या शस्त्रक्रियांमध्ये संशोधन व्हावं, त्यामध्ये हे करावं. या पद्धतीने जर सरमिसळ केली, जर ॲलोपॅथिक औषधं आणि ॲलोपॅथिक मेडिसिन्स ही जर आयुर्वेदामध्ये हे टाकली तर आयुर्वेदाचा विकास होणार नाही. जे काही आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत, जे काही आहेत ते फक्त हीच प्रॅक्टिस करतील. मग आयुर्वेदाचा विकास होणार कसा? आयुर्वेदाचा विकास होणार कसा? फार एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात. वैद्य परीक्षित शेवडे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगताय या निमित्तानं. मला आत्ता तुम्हाला परीक्षित शेवडे संधी नाही द्यायची, कारण एक छोटा तपशील आपल्याला सर्व आपल्या प्रेक्षकांच्या समोर आणायचा आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा आपण पाहूयात की आयुर्वेदाच्या मध्ये शस्त्रक्रियेचा इतिहास किती जुना आहे, आयुर्वेद हे विकसित शास्त्र आहे का, आणि त्याच्या आणखीन विकासाची संधी निश्चित आहे, त्याच्यावर काहीच प्रश्न उपस्थित राहू शकत नाहीत. एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून शस्त्रक्रियेचा आयुर्वेदातल्या इतिहासावर एक पटकन नजर टाकणार आहोत आपण. ती आता ग्राफिक्स आपल्या पडद्यावर येत आहेत, ती पहा. सुश्रुत संहिता हा ग्रंथ शल्य आणि शालाक्य प्रक्रिया सांगतो. हा आयुर्वेदातला अत्यंत महत्वाचा मुद्दा. शल्य म्हणजे खांद्यापासून तळपायापर्यंतची शस्त्रक्रिया. शालाक्य म्हणजे खांद्यावरच्या सर्व अवयवांची शस्त्रक्रिया. ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली शस्त्रक्रिया आहे. शल्य आणि शालाक्य पद्धतीनं ती नमूद आहे. एका अंदाजानुसार सुश्रुत ग्रंथ संहिता किमान 5000 वर्ष जुनी आहे. भारतावर बौद्ध आणि जैन यांचा प्रभाव वाढल्यानं शस्त्रक्रिया म्हणजे हिंसा हा विचार रूढ झाला होता. हा भूतकाळातला विषय आहे. बौद्ध आणि जैन प्रभाव वाढल्यानं आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला बंदी घातली गेली होती. इस्लामी आक्रमकांनी भारतातली लिखित ज्ञानसंपदा नष्ट केली. त्याचा परिणाम आयुर्वेदाच्या शस्त्रक्रियेच्या लिखित तपशिलावरही झाला. परिणामी इस्लामी आक्रमकांनी लिखित भारतीय शास्त्राचे अनेक पुरावे नष्ट केले होते. युरोपीय आक्रमकांनी ॲलोपॅथीचा प्रसार भारतामध्ये केला. हाही एक अत्यंत महत्वाचा तपशील. या सगळ्या गोष्टी समोर यासाठीच आणल्या कारण डॉक्टर भोंडवे यांनी थोड्याच वेळापूर्वी ही भूमिका घेतली की जर समजा पॅथीचं सम्मिलीकरण झालं आणि त्यांची सरमिसळ झाली तर त्यातून आयुर्वेदाचा विकास होणार नाही. वैद्य परीक्षित शेवडे आपल्याकडे उत्तरासाठी आहेत. वैद्य परीक्षित शेवडेजी, मला आपल्याला असा थेट प्रश्न विचारायचा आहे की आयुर्वेद असा कितपत आणखीन विकास करू शकतो आणि मुळात अशा प्रकारची सरमिसळ ही आयुर्वेदाला बाधक आहे
या तर्काला आपलं उत्तर काय? अनाठायी बंधनं जी आजवर आयुर्वेदावर घातली गेलेली आहेत ती काढली तर आयुर्वेद प्रचंड जोरात धावू शकतो. हे आज कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही सातत्याने सांगतोय, सातत्याने आमच्या रुग्णांच्या मार्फत ते जनतेसमोर आणलं जातंय. आपल्याला जर का आठवत असेल प्रसादजी, सगळ्यात आधी मी आपले धन्यवाद देतो, कारण आत्ताला जो एक संक्षिप्त इतिहास आपण आयुर्वेदाचा कथन केला सुश्रुत संहितेच्या बाबतीतला, खरं म्हणजे तो कालावधी एका अंदाजानुसार नव्हे तर अगदी व्यवस्थित केलेल्या कॅल्क्युलेशन नुसार निलेश ओक यांनी केलेलं कॅल्क्युलेशन आहे ते, जे युएस मध्ये असतात, आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन नुसार त्यांनी तो कालावधी सांगितलेला आहे की इसवी सन पूर्व तो जातो सुमारे 6000 वर्षांपूर्वीचा असलेला तो कालावधी आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत आपण वेगवेगळ्या अडथळ्यांमुळे आयुर्वेदाला जर का ती कामच करू दिली गेली नसतील तर आम्ही कशा पद्धतीने ती जनतेच्या समोर ठेवावीत, हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला असं म्हटलं जातं की आयुर्वेदाने आयुर्वेदाच्या पद्धतीने त्याचा विकास करावा, आपल्याला नीट आठवत असेल प्रसादजी, मागच्या वेळेस ज्या वेळेला लसीकरणासंबंधित आपली चर्चा होती तेव्हा मी हा मुद्दा उपस्थित केल्यावरती कोरोनावरती आयुर्वेदाने काम कुठे केलंय दाखवा बघू ही परिभाषा वापरली जाते की नाही हे प्रत्येक ठिकाणी होतं. मग प्रश्न असा आहे की जर आम्हाला आमच्या परिभाषेत आम्ही बोलायचं असेल तर ते बोलून का दिलं जात नाही? आज सुद्धा आयएमएने जे प्रेस रिलीज केलेलं आहे, प्रेस रिलीज काढलंय, त्याच्यामध्ये हाच मुद्दा नमूद केलेला आहे की आयुर्वेदाने आयुर्वेदाच्या पद्धतीने त्यांचं काम करावं, त्यांचा विकास करावा. मग तो आमच्या संज्ञांवरती, आमच्या टर्मिनॉलॉजीज वरतीच होणार, याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाहीये. बरं, त्याच्या पुढची असलेली गोष्ट, ज्या सुश्रुत संहितेचा आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये जवळपास 130 प्रकारची असलेली शस्त्रास्त्र यंत्र यांचं केलेलं वर्णन, 300च्या वर असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचं वर्णन, आणि मला सांगा चरक संहितेसारख्या ग्रंथात, जो की कायचिकित्सेचा ग्रंथ आहे, तिथे ते स्पष्ट डिमार्केशन देऊन सांगतात, अत्र धान्वंतरियाणाम अधिकारा क्रियाविधाऊ, म्हणजे आता इथे सर्जन्सनी काम बघायचंय, हे आम्ही नाही बघायचंय. हे बायफर्केशन त्या काळापासून जर ठेवलं गेलं तर काहीतरी ऱ्हास होण्याची कारण होती ना हे सगळं होण्याच्या मागे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते रिसर्चेस पूर्ववत जर करायचे असतील तर कुठून तरी सुरुवात करावी लागेल. मिश्र चिकित्सेला माझाही अजिबात सपोर्ट नाही आणि मी या बाबतीत वारंवार मुखरपणे बोलत आलेलो आहे. मात्र आपल्याला कुठून तरी सुरुवात करत असताना आणि देशाच्या आरोग्याची एकूण परिस्थिती बघता असे निर्णय हे घेऊन तिथपासूनच ती सुरुवात होईल असं मला वाटतं. मला मग वैद्य परीक्षित शेवडेजी, आपण एका गोष्टीचा खुलासा आणखीन करा की शस्त्रक्रियेची परवानगी म्हणजे पॅथीची सरमिसळ, हा दावा मान्य? अजिबात नाही. कारण एक मी तुम्हाला अतिशय महत्वाची असलेली गोष्ट सांगतो की एवढ्या वर्षांमध्ये मॉडर्न मेडिसिन ज्या गोष्टींना अलाइड म्हणून वापरत आहे त्या सगळ्या बेसिक सायन्सने डेव्हलप केलेल्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, आपण एक्सरे पासून सोनोग्राफी पर्यंत कुठल्याही गोष्टीबद्दल ज्या वेळेला बोलतो ती आधुनिक विज्ञानाची, म्हणजे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची मक्तेदारी नाही, मॉडर्न मेडिसिनची मक्तेदारी नाही. त्याच्यावरती जगातल्या कुठल्याही पद्धतीची आपापल्या पद्धतीने ते समजून घेण्याकरता प्रत्यक्ष प्रमाण म्हणून त्यांचा वापर होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. आणि मी सर्जरीच्या बाबतीत जसं म्हटलं तसं की जिथून प्रोक्टोस्कोप पासूनची सगळी कुठलेही असलेली यंत्र असतील हीच जर का सुश्रुत संहितेमधून घेतली तर उद्या सुश्रुतांनी त्याच्यावर आयपीआर सांगायचा का स्वतःचा? मानवतेच्या कल्याणाकरता जेही काही वापरलं जाते त्याकरता सुरुवात तर करा कुठेतरी. मला आपल्याला थांबवायचं आहे आणि या निमित्ताने एक प्रश्न डॉक्टर भोंडवेंकडे उपस्थित करायचा आहे. डॉक्टर भोंडवे, मला आपल्याला विचारावं असं वाटेल की आपण असं म्हणता आहात पॅथीच्या सरमिसळीमुळे आयुर्वेदाचा विकास खुंटेल. मला तर उलट विचारायचं आहे की जर समजा शल्य क्रियेच्या बाबत इतका प्रदीर्घ अनुभव हा आयुर्वेदात नोंदवला गेलेला आहे तर उलट ॲलोपॅथीनेच त्याची मदत घ्यावी की, आणि ॲलोपॅथीने समृद्ध व्हावं, ॲलोपॅथीने स्वतःचा विकास करावा, सरमिसळीतून ज्ञान वाढेलच. प्रसादजी, या गोष्टी मला मी बोलून किंवा डॉक्टर परीक्षितजींनी बोलून उपयोग नाहीये. एक लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये या वेगवेगळ्या ज्या वैद्यकीय पद्धती आहेत, वैद्यकीय चिकित्सा पद्धती आहेत, याच्या वेगवेगळ्या काउन्सिल्स आहेत आणि या प्रत्येक काउन्सिलनी त्यांचा शिक्षणक्रम आणि त्याच्यामध्ये आपण जे काही इतर नीतिमत्ता किंवा ज्या पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली पाहिजे याचं ते नियमन करतात. त्याप्रमाणे आयुर्वेदाचं नियमन CCIM करतं, त्याप्रमाणे याचं नियमन, ॲलोपॅथीचं नियमन आधी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा आता NMC करतं आणि होमिओपॅथीची काउन्सिल आहे. तर या पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या आता जे असं आहे की आता यापूर्वीही अनेकदा हे घडलेलं आहे की ॲलोपॅथी मधली मॉडर्न मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या याच्यामध्ये जे काही करिक्युलम मध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तशा उचलून आयुर्वेदामध्ये दिल्या.
आता परीक्षित जी म्हणतायत त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ह्यामध्ये मिश्र आयुर्वेद अशा पद्धतीचा एक काही वर्षांपूर्वी प्रयोग केला गेला अगदी आणि त्यावेळेला सुद्धा आयुर्वेदाच्याच खंद्या रक्षकांनी हे असं सांगितलं की या पद्धतीचा मिश्र आयुर्वेदाने आयुर्वेदाची वाढ होणार नाही. त्यानंतर त्यावेळेला तो BAMS असा हे होता की त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या जायच्या आणि ते मिश्र आयुर्वेद होण्याचा काही काळाने तो बंद केला गेला आणि मग शुद्ध आयुर्वेद सुरू झाला. त्यावेळीची जी काउन्सिल होती त्यात ह्या गोष्टी नव्हत्या. तर आता जर आपण आता ते परीक्षेत जे म्हणाले ते अगदी योग्य आहे की त्या काळी खरोखर खूप मोठ्या गोष्टी होत्या ज्या मधल्या काळामुळे ह्या पडद्याआड गेल्या किंवा लोकांपर्यंत आल्या नाही. तर त्या गोष्टींमध्येच आपण जर काही संशोधन केलं तर हे निश्चित त्याचा उपयोग होईल. आपण असं वारंवार सांगता आहात की अधिकाधिक संशोधनाची गरज आहे, काउन्सिलच्या माध्यमातून ठरवून दिलेला अभ्यासक्रम पाळला गेला पाहिजे. मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त आक्षेप हा आयुर्वेदाला परवानगी देण्यावरच आहे का? समजा उद्या युनानीला परवानगी दिली तर ही तुमची भूमिका युनानी बाबतही तीच राहील? प्रश्नच नाही. एक लक्षात घ्या की कायदा असा आहे, आज कायदा असा आहे की मी आता जनरल फिजिशियन आहे, मी जर सर्जरी केली तर ते मला अलाउड नाही. एखादा पोटाचा सर्जन आहे त्यांनी जर हार्टची सर्जरी केली तर ते अलाउड नाही. मध्यंतरी असे कोर्टाचे निर्णय आहेत मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या याच्याप्रमाणे असं आहे की तुमच्या ज्या काउन्सिलमध्ये तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्यात जे शिकवलं गेलं असेल त्याच गोष्टींचं तुम्ही केलं पाहिजे. मध्यंतरी असं होतं एक जनरल सर्जननी त्यांची एका स्त्रीची हे केली, त्यांनी पोटावर ऑपरेशन करून सिझेरियन केलं आणि बाळ वाचलं, ऑपरेशन व्यवस्थित झालं. परंतु तुम्ही तुमची हे सोडून काउन्सिलचा तुमचा अभ्यासक्रम सोडून तुम्ही दुसरं शस्त्रक्रिया केली म्हणून त्याच्यावर कारवाई झाली. एका फिजिशियन आता या निमित्तानं मग एक प्रश्न उपस्थित राहतो. तुम्ही आता कोणी काय करावं असा प्रश्न उपस्थित करता आहात त्या निमित्तानं की गायनाकोलॉजीच्या मध्ये अर्थात प्रसूती तंत्रामध्ये तुम्ही आयुर्वेदाची डिग्री पाहिली असेल. प्रसूती तंत्रात आयुर्वेदाची डिग्री जर मिळत असेल तर स्वाभाविकरित्या प्रसूती तंत्रामधली शल्यक्रिया ही त्याच्यासाठी अनुमती देय आहे, हेही तुम्हाला मान्य असेल. मग आयुर्वेदातल्या शल्यक्रियेवरचा आक्षेप नक्की कोणत्या मुद्द्यांच्या आधार आहे डॉक्टर भोंडवे? हा, तेच सांगतो की आयुर्वेद काउन्सिलमध्ये ज्या गोष्टी त्यांच्या अभ्यासक्रमात नाहीत त्या इथून तुम्ही ज्यावेळेला उचलून घेता त्यावेळेला ह्या काउन्सिलची परवानगी घ्यायला पाहिजे, जी घेतली जात नाही आणि त्यामुळे मग अनेकदा ह्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया किंवा आताच नॅशनल मेडिकल कमिशन यांच्या अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याच अभ्यासक्रमात राहू द्या. आयुर्वेदाच्या ज्या अभ्यासक्रमामध्ये त्याच्याच ह्याच्यामध्ये राहू द्या. आयुर्वेदाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी उल्लेखल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये जी औषधं दिलेली आहेत ती जी अजूनही कित्येक औषधं जगाला माहीत नाही. त्याच्यामध्ये संशोधन म्हणजे असं की एक मला जे काही माहिती आहे त्याप्रमाणे वनस्पतींचे जे नॉमेनक्लेचर आहे तिथपासून अनेक गोष्टींचा सुरुवात आहे की एखादी वनस्पती केरळमध्ये ती वेगळी असते, त्याच नावाची हिमाचल प्रदेशामध्ये वेगळी असू शकते. असं अनेक गोष्टी आहेत यामध्ये संशोधन व्हायला पाहिजे. पण डॉक्टर साहेब याच प्रकारचा तर्क ॲलोपॅथीला लागू आहे. सगळी काही नावं लॅटिन मध्ये आहेत आणि तीच प्रमाण असावीत असं असू शकत नाही. हे जगभरात असतं. हे जे आहे ना, हे जे त्याची औषधांची नाव आहे ती प्रत्येक देशाचा फार्माकोपिया असतो, त्यामध्ये ती उल्लेखली गेलेली तीच औषधं आपण वापरतो. आता मग यावर आपण बोलतो होऊच. यात दोन प्रमुख मुद्दे आपल्याकडून समोर आले आणि हे तांत्रिक आहेत आणि हे आजचा विषय हा बऱ्यापैकी वैद्यांशी निगडीत, डॉक्टरांशी निगडीत आहे, तांत्रिक आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीची आणि त्याच स्तराची चर्चा होतीये, हे खूप आनंददायी आहे. मला दोन मुद्द्यांवर चर्चा पुढे न्यायची आहे. एक म्हणजे अभ्यासक्रमातून उचलेगिरी करू नका, हा एक महत्वाचा आक्षेप केला गेला. आणि दुसरं त्याबरोबर असं सांगितलं गेलं की जर समजा असं करायचं असेल तर संबंधित काउन्सिलची परवानगी लागेल. दुसरा तुम्ही मुद्दा उपस्थित केलात की बऱ्याचशा वनस्पतींची नावं बदलत राहतात, त्यामुळे उपचार पद्धतीवर परिणाम होऊ शकतो का? दोन मुद्दे आपण समोर ठेवूयात. पहिल्यांदा मला तांत्रिक विषय म्हणून अगदी अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी, पण आता तुम्ही या दोन प्रामुख्याने मांडल्यात. मला या निमित्तानं चिन्मय भोसलेजींना विचारायचं आहे. भोसलेजी, एका मुद्द्यावर आपण पटकन कायदेशीररित्या गोष्ट समजून घेऊ. दोन अभ्यासक्रमांना एकत्रित करून तिसरा अभ्यासक्रम करणं हे मुळात नैतिकतेला आणि कायद्याला धरून नाही का? कारण त्यावर फार मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवले जातात IMA कडून असं दिसतंय. आणि IMA असंही म्हणतं की जर समजा ॲलोपॅथीतून तुम्हाला अभ्यासक्रमातून काही उचलायचं असेल तर संबंधितांची परवानगी हवी. पण माझा पुढचा प्रश्न आहे, जी गोष्ट मुळात आयुर्वेदात 5000 वर्षापासून आहे त्यांना दुसऱ्यांकडून काही घ्यावं लागेल अशा प्रकारचा भ्रम निर्माण केला जातोय का?
मुळात म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की आयुर्वेदिक आत्ताचा जो सगळा आक्षेप आहे की 29 प्रकारच्या प्रक्रिया सर्जरी आणि 19 प्रकारच्या प्रक्रिया करायला मुभा दिली आयुर्वेदिक डॉक्टर्सना, तर तो जो काढलेला नियम आहे तो एका अमेंडमेंट खाली काढलेला आहे आयुष मिनिस्ट्रीनी, आणि ती अमेंडमेंट केली गेली आयुष मिनिस्ट्रीच्या 2016च्या नियमांना. तर आता आयुष मिनिस्ट्री ही पूर्ण इंडियन मेडिकल काउन्सिल वरती कंट्रोल आहे का, किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल ही आयुष मिनिस्ट्री खाली आहे का, तर त्याचं उत्तर नाही आहे. द इंडियन मेडिकल काउन्सिल और ऑल द रिलेटेड काउन्सिल्स ऑफ द मॉडर्न मेडिसिन कम अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ. म्हणजे काय, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर यांना अधिकार आहे त्याचे कुठलेही काउन्सिल्स बनवायचा आणि त्या काउन्सिलला कुठले अधिकार द्यायचे किंवा त्यात खाली काय नियम बनवायचे, ते अभ्यासाचे असो नाहीतर प्रोफेशनल्सचे असो. तसेच आयुष मिनिस्ट्री ही बनवली गेली होती आपली 2014 मध्ये भारतामध्ये. त्यांना आयुर्वेदासाठी काय काय करता येईल आणि त्याचं पुढे कसं नेता येईल आयुर्वेदाला, त्याचे अधिकार आयुष मिनिस्ट्रीला दिले गेलेत. आणि त्या अधिकाराखाली 2016 पासून काही अधिनियम अंमलात आहेत भारतामध्ये. आणि त्या अधिनियमामध्ये अमेंडमेंट करून आता हा एक नवीन नियम काढलेला आहे ज्याच्यात 39 सर्जरी आणि 19 प्रक्रिया करायला मुभा आयुर्वेदिक डॉक्टर्सना दिलेली आहे. ठीक आहे, आपण या चर्चेला पुढे नेणार आहोत. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण अधिकाधिक तांत्रिक मुद्द्यांवर खल करूच आणि त्याचबरोबर हेही समजायचा प्रयत्न करूयात की मुळात आयुर्वेदाच्या बाबतीतला सरकारी दृष्टिकोन बदलतोय का. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेसाठी या नव्या भागाची सुरुवात वैद्य परीक्षित शेवडे यांच्यापासून करतोय. वैद्य परीक्षित शेवडे, आधीच्या भागामध्ये डॉक्टर अविनाश भोंडवेंनी वनस्पतींच्या नावाच्या निमित्तानं होऊ शकणाऱ्या गोंधळाला स्पर्श केला. त्यांचं म्हणणं असं आहे की समजा एखाद्या वनस्पतीचं एक नाव केरळात आहे, दुसरं नाव महाराष्ट्रात आहे, तिसरं नाव हिमाचल प्रदेशात आहे, तर अशा पद्धतीमुळे औषधांच्या आणि उपचार पद्धतीवरही परिणाम होऊ शकतो, औषध निर्मितीवर आणि उपचार पद्धतीवर. अशा प्रकारचा तर्क लागू पडतो. त्याच्यामुळे शस्त्रक्रिया आणि उपचार पद्धतीचं सरमिसळीकरण होऊ नये हाही त्याच्याबरोबरचा उपमुद्दा लागू होतो. मी आपल्याला यातले दोन तांत्रिक मुद्दे सांगतो. माझी अतिशय विनम्र विनंती आहे की ज्यांना असा गैरसमज असेल की असं स्टँडर्डायझेशन नाहीये, त्यांनी कृपया आयुर्वेदा फार्माकोपी ऑफ इंडिया नावाची काहीतरी गोष्ट आपल्या देशामध्ये आहे त्याला जरूर रेफर करावं. आमचा ज्या वेळेला पोर्शन शिकवला जातो द्रव्यगुणशास्त्र, याच्यामध्ये ज्या वनस्पतींची माहिती येते त्याच्यामध्ये आम्हाला लॅटिन नेम्स नुसारचं क्लासिफिकेशन, त्याच्याच बरोबरीने व्हर्नाक्युलर नेम्स जी असतात. मग एखाद्या वनस्पतीला जर गुडुचीला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असं लॅटिन मध्ये म्हटलं जात असेल, हे आम्हाला पोर्शन मध्ये शिकवलं जातं. आणि त्याला कोकणीमध्ये दुसरं काही म्हटलं असेल, कन्नडमध्ये आणि काही म्हटलं जात असेल, काय म्हटलं जातं हे सुद्धा त्या बृहत असलेल्या एकंदर अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिस इज फार फ्रॉम द रियालिटी की अशा पद्धतीचं स्टँडर्डायझेशन नाही. हे अत्यंत स्टँडर्डाइज फार पूर्वीपासून आमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, त्यामुळे तसा कुठलाही गोंधळ नाही. आता राहिला मुद्दा जो आपण सर्जरीच्या बाबतीमध्ये बोलतोय, तिथे एक तांत्रिक मुद्दा आवर्जून मी उल्लेखित करू इच्छितो, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केलात प्रसादजी, की ज्या पद्धतीने MS आयुर्वेद, हे मी अंडरलाईन करून सांगतोय कारण त्या डिग्रीचं नाव आहे आयुर्वेद धन्वंतरी. ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे जो 3 वर्षाचा असलेला कोर्स आहे. मग त्याच्यामध्ये शल्य आलं, शालाक्य आलं, स्त्रीरोग प्रसूती तंत्र आलं. याचाच अर्थ ह्या लोकांना 3-3 वर्षांकरता ह्या संपूर्ण विषयामध्ये ट्रेनिंग देखील दिलं जात आहे आणि हे जवळपास गेली 30 वर्ष दिलं जात होतं. आणि आज आपल्या देशाची एकंदरीत आरोग्य व्यवस्था बघत असताना जिथे WHO ने आदर्श घालून दिलेला जो पेशंट इज टू डॉक्टर रेशो आहे, जो इतका गांभीर्याने कमी आहे, 135 कोटीच्या जनतेबद्दल आपण बोलतोय, त्यावेळेला आयुष डॉक्टरांमुळेच जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा समतोल देखील राखला जातोय. ग्रामीण पातळीवरती देखील तिथे कामं होत आहेत. या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी कन्सिडर करणं हे मला अतिशय महत्वाचं वाटतं. आणि त्याच सोबत म्हटलं तसं की एकतर ह्या दोन गोष्टी पूर्णतः भिन्न देखील आहेत आणि पहिली गोष्ट की वास्तवाला धरून देखील नाही. अभ्यासक्रमाचा कृपा करून नीट सर्वंकष अभ्यास केला जावा असं मला आवर्जून या प्रसंगी सांगावं असं वाटतं. डॉक्टर भोंडवे, यावर आपलं उत्तर असेल तर 30 सेकंदात मांडावं. मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. नाही, मला हे जे आहेत ना, हे सर्व मुद्द्यांवर बोलावं लागेल. मुळामध्ये मी असं मुळीच म्हणलं नव्हतं
परीक्षित शेवड्यांचा ह्याला मी म्हणलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर संशोधन करणं जाणं आवश्यक आहे आणि या पद्धतीची जी संमिश्र गोष्टी आहेत त्याला आमचा विरोध आहे. हे अगदी स्पष्ट आहे आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत. दुसरी गोष्ट की आज इतके डॉक्टर आयुष्य आहेत आणि इतके डॉक्टर आहेत ह्याला सरकारचं कारण आहे, सरकार कारणीभूत आहे. आज मेडिकल कॉलेजेस निघत नाहीत किंवा सरकार हॉस्पिटल्स वाढवत नाहीत, हे केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्य सरकारांनी हे केलेलं काम आहे. पण याचा अर्थ आयुर्वेदिक याचा अर्थ हे डॉक्टर्स जे आहेत ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत हे कमी संख्येत आहेत म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरांना ते प्रशिक्षण देऊन हे डॉक्टरांची संख्या वाढवणं हे चुकीचं ठरेल. केवळ डॉक्टरांची संख्या जर वाढवायची असेल तर त्यांनी या पद्धतीने मेडिकल कॉलेजेस दोन्ही पद्धतीची वाढवली पाहिजे. ठीक आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला अत्यंत ठामपणे सांगायचं की ॲलोपॅथिक डॉक्टर खेडेगावात जात नाहीत हे जे विधान आहे हे आता जुनं झालं. हे 25 वर्षापूर्वीचं विधान आहे. माझ्याकडे आता या क्षणी माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची डिरेक्टरी आहे की ज्यामध्ये प्रत्येक मी पूर्ण डिव्हिजन केलेलं आहे. मी तुम्हाला सादरी करू शकतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक छोट्या गावामध्ये जे ह्याच्याप्रमाणे ग्रामीण आणि शहरी भाग आहे प्रत्येक ठिकाणी आज MBBS अँड अबोव डॉक्टर तिथं पोहोचलेला आहे आणि ज्या ठिकाणी आहे तिथं ते सर्व्हिस देत आहे. त्यामुळं हा जो समज पुन्हा पुन्हा सांगितला जातो की आयुर्वेदिक डॉक्टर बोंडवेजी त्याच तुलनेमध्ये तुमच्याकडे ही आकडेवारी आहे का की जितके ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत त्याच्या तुलनेमध्ये बिगर ॲलोपॅथिक डॉक्टर ग्रामीण भागात किती आहेत? नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही डॉक्टर्स आहेत ग्रामीण भाग तुम्ही हे केलं तर प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तिथं पुरेशा संख्येने डॉक्टर्स आहेत. आज महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी हा जो विभाग केलेला आहे सरकारी व्याख्येप्रमाणे त्याप्रमाणे मी ते हे करून तयार केलेलं आहे आणि एक मध्यंतरी एक कोर्ट केस होती त्यावेळेला आम्ही हे मांडलेलं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मुद्दा हाच उपस्थित होत होता की काल परवापर्यंत आयुर्वेदिक डॉक्टर होते ते ग्रामीण भागाला सेवा पुरवत होते. ॲलोपॅथीवाले शहर सोडून ग्रामीण भागात जायला बऱ्यापैकी कुरकुर करायचे. अशा प्रकारचं एक चित्र समोर आलं. ते कालांतरानं कायद्यानं बदललं गेलं. राज्य सरकारांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पण तोपर्यंत तर तिथे आयुर्वेदिक वैद्य आपल्या पद्धतीनं आरोग्य सेवा देत होते. मुद्द्याला पुढे नेण्याची गरज आहे आणि आता एक अत्यंत महत्वाचा संवेदनशील आणि आणखीन एक कळीचा मुद्दा तो आहे आयुर्वेदाच्या वैद्यांची होणारी हेटाळणी. मला आपल्या परीक्षित शेवडे यांच्यापासून या मुद्द्याला उपस्थित करायचं आहे. परीक्षित शेवडेजी, भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणता असा काळ नक्की जन्माला आला आणि असं कोणतं विचारशक्तीचं प्रशासन होतं की ज्यांनी आयुर्वेदाच्या वैद्यांची ठराविक पद्धतीनं हेटाळणी सुरू केली आणि दुर्दैवानं आयुर्वेदाचा वैद्य हा वैदू आहे अशा प्रकारचा समाजात एक प्रचार झाला आणि जो दुर्दैवानं ॲलोपॅथीला प्रतिष्ठा मिळवून गेला. या बाबतीमध्ये आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रश्न केवळ कुठल्या शासनाचा अशा पद्धतीने नव्हे तर कुठल्या विचारसरणीचा हा अतिशय महत्वाचा आहे. ज्या विचारसरणीला जे भारतीय ते कसं घातक, जे भारतीय ते असं अवैज्ञानिक हे सातत्याने मांडत राहावं असं वाटत होतं. हीच ती डावी विचारसरणी की ज्यांनी सातत्याने आयुर्वेदाबद्दल विखारी आणि विषारी प्रचार सातत्याने करत राहिले. आज देखील त्यांचं प्राबल्य असलेले जे कोणी लोक असतील ते ह्याच भाषेमध्ये बोलताना आपल्याला दिसून येत आहेत. मी आपल्याला एक उदाहरण देतो. अगदी मागच्या 2 महिन्यांपूर्वीचं उदाहरण आहे की ज्या वेळेला डोंबिवली सारख्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी एका लहान मुलीच्या बाबतीमध्ये घडलेली घटना की जिला हनवटीला खोक पडली आणि त्याच्यामुळे जवळपास कुठे जायचं, पालकांचा आयुर्वेदावर विश्वास होता, याच्यामुळे माझ्याकडे घेऊन आले. मी एकंदर परीक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतला की इथे टाके घालण्याची आवश्यकता नाहीये. सुश्रुतांनी ज्या पद्धतीने 60 व्रणाचे उपक्रम दिलेले आहेत त्यानुसार आपण पुढे जाऊया. आपल्याला सांगायला आनंद होतो की त्या आठवड्याभरामध्ये तिची ती जखम पूर्ण भरली आणि त्यानंतर त्या मातेच्या सहमतीने ज्या वेळेला ह्या पद्धतीची पोस्ट शेअर केली गेली त्यावेळेला ॲलोपॅथीच्या सर्जनची असलेली पहिली प्रतिक्रिया होती, दिस इज रिडिक्युलस, तुम्ही तुमच्या पेशंटच्या आरोग्याशी खेळताय. मला सांगावं, आम्हाला काही ना काहीतरी काळजी आहे. आम्ही देखील तेवढं शिकलेलो आहे. 8, 8.5, 9 वर्ष आम्ही दिलेली आहेत शिक्षणाकरता. मग ही हेटाळणी जर का आजही होत असेल आणि माझ्यासारखे अनेक वैद्यांचे हे अनुभव आहेत की जरा कुठे आम्ही आमच्या शास्त्राच्या परिभाषेत बोलायला लागलो की अगदी वात पित्त कफ हे एक्झिस्टच करत नाहीत इथपासून जी खिल्ली उडवली जाते आणि मग कुठेतरी आपल्याहीकडे प्रिस्क्रिप्शनवर लिहित असताना लिव्ह 52 निरी ह्यांचा वापर केला जातो. मला हा जो दांभिकपणा आहे हा कळत नाही आणि त्यामुळे मला या निमित्तानं डॉक्टर बोंडवे यांना बोलतं करायला लागेल. मला वाटतं डॉक्टर बोंडवेजी, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा अहमगंड हा
इथून अधोरेखित होतो का? मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला हा प्रश्न विचारतोय, कारण असे वैयक्तिक अनुभव माझ्याही गाठीशी आहेत. आम्हाला याच्या विरुद्धही अनुभव आहेत. आपण वर्तमानपत्रातही वाचलं असेल. मी अगदी आपल्याला हे सांगेन की माननीय आयुष मंत्र्यांनी जे आयुर्वेदाला विरोध करतात ते ॲलोपॅथिक डॉक्टर हे देशद्रोही आहेत अशा प्रकारचं विधान केलं आणि ते सर्वत्र आलं होतं. हे कितपत योग्य आहे? आणि पण डॉक्टर दुसरं बोंडवेजी, गेल्या गोष्ट- सरकारांमध्ये आयुर्वेदाच्या वैद्यांबाबत काही फार चांगली भूमिका नसायची. नाही, तुम्ही आपण जर- आयुष आपण मंत्र्यांच्या बाबत पाहिलं- बोलताय, आपल्याला राजकारण्यांवर चर्चा नाही करायची. माझा थेट हे प्रश्न कसं आहे? ॲलोपॅथीच्या मला- डॉक्टरांना जो एक हे- अहमगंड असतो ना त्यावर आहे. आम्ही म्हणजे नाही, जणू काही ब्रह्मदेवाचे अवतार अशा प्रकारचा हे- ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचा जर विचार असेल आणि त्यातून ते आयुर्वेदाला हीन लेखत आपण- असतील तर हा मला वाटतं की अहंकार- कदाचित हे समाजासाठी घातक आहे. प्रसादजी, जी. आपण म्हणतात तो अहंकार नाही. हा जो आहे हा मी जे शिकलो, माझ्या शास्त्रावर माझा विश्वास आहे, त्याच्यामधले जे काही त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मला माहिती आहेत, त्याचे जी काही बंधनं किंवा त्याची जी काही मर्यादा आहेत तेही मला माहिती आहेत. त्याच्यामुळं त्याच्यावरचा विश्वास हा कॉन्फिडन्स आहे, हा अहंकार नाही. आणि ज्या वेळेला माझं म्हणणं असंच आहे की आयुर्वेदाने सुद्धा त्यांनाही त्यांच्या शास्त्राचा अभिमान आहे आणि असायला पाहिजे. यासाठीच आपण जे म्हणतो की हे दोन्ही गोष्टी वेगळ्या नाहीयेत. एकाच दृष्टीने आपण जे शिकलोय, मग आता तो कुठलाही एखादा वकील असेल, तो वकील त्याचा शिकला, त्याला वकिलीचा अभिमान आहे. आपण जे शिकलोय तो व्यावसायिक आपला अभिमान असणं, हा अभिमान आहे, हा दुराभिमान नाहीये, हा अहंकार नाहीये, हा अहंगंड नाहीये. ज्या तुम्ही वेळेला असं म्हणता आपण आहात की हा दुराभिमान नाही, हा अहंगंड नाही, पण समाजामध्ये व्यवसाय करताना अनेक आयुर्वेदिक वैद्यांना हा येणारा नेहमीचा अनुभव आहे. वैद्य परीक्षित हा- शेवडे यांनी तर आत्ता दिलेला अनुभव आहे. माझ्या गाठीशी अनेक जुने असे अनुभव आहेत की ज्यामध्ये वैद्यांनी एखादी उपचार पद्धती राबवायची म्हटली की ॲलोपॅथीचे डॉक्टर त्याच्या विरोधात असं काही काहूर माजवतात की जणू काही अरे तू काय भुरसटलेल्या पद्धतीने उपचार करतोयस, ही भूमिका का? बरं का, माझं म्हणणं उलट असं आहे की दोन्ही बाजूनी आहे. आता मी सुद्धा गेली अनेक वर्ष होतो, माझेही अनेक आयुर्वेदिक मित्र आहेत की जे मला हे सर्व गोष्टी पाठवत असतात की ॲलोपॅथिक डॉक्टरांबद्दल काय चर्चा केली. आपण या गोष्टीत पडता कामा नये. मी स्वतःहून कधीही कुठेही मत याच्याबद्दल दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे या पद्धतीचे जे आहेत ना, हे थोडंसं कसं आहे की जसं दोन पक्ष राजकारणांमध्ये एकमेकांबद्दल बोलत असतात तशा प्रकारचा प्रकार चालू आहे. बर. मला अजिबात हे नाही. मला यावर आयुर्वेदामध्ये यावर परीक्षित शेवडेंचं एक पटकन मत घेऊयात. परीक्षित जी 30 सेकंद आहेत, पुढचा मुद्दा मला उपस्थित करायचा आहे. मी तुम्हाला फक्त दोन डॉक्युमेंटेड असलेल्या गोष्टी सांगतो. एक तर ज्या वेळेला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये IMAनेच रिलीज केलेलं प्रेस रिलीज होतं, ज्यामध्ये आम्ही गेल्या अर्ध्या शतकामध्ये सर्जरी कशा पद्धतीने प्रगत केलेली आहे याचंच वर्णन करून सुश्रुतांना जवळपास पूर्णतः साईड ट्रॅक करून टाकायचं आणि त्यानंतर त्यांच्या पदवीधरांची त्या बाबतीमध्ये असलेली भूमिका खिल्ली उडवण्याची ही आपल्या समोर आहे. आणि त्याच्या आधी ज्या वेळेला कोविडच्या नॅशनल प्रोटोकॉलमध्ये आयुर्वेदाचा समावेश झाला तेव्हाही याच IMAने आपल्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना अगदी जाब विचारण्याच्या थाटामध्ये प्रश्न विचारलं होतं. एक खासगी संघटना देशाच्या आरोग्य मंत्र्यांना ज्या वेळेला अशा पद्धतीने प्रश्न करते, मला याच्यामध्ये कुठेतरी तोच अहंगंडाचा वास जाणवतो. डॉक्टर बोंडवे, यावर उत्तर असेल? संघटना म्हणून तुम्हाला सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात आक्षेप नोंदवायचे असतात, त्याचा अधिकार कोणी नाकारणार नाही, पण मग आयुर्वेदाला मिळणाऱ्या महत्वानी पोटदुखी होतीये का? आरोग्य मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ही जी औषधं आहेत ही कोविडमध्ये अत्यंत उपयुक्त आहे असं वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. त्यावेळेला असंच आम्ही मागितलं होतं की खरोखर कुठलं संशोधन आहे ते आपण जाहीर केलं का, किंवा त्याला जी काही ICMRनी काही परवानगी दिली आहे अविनाशजी, का? आपल्याला त्या पद्धतीने आठवत असेल की ICMR त्यामध्ये परवानगी दिली असेल तर IMAचे ते शब्द तुम्ही कळवा. होते की जर अशा असं पद्धतीचं हे असेल पत्र होतं. तर त्याचा आयुर्वेदाच्या विपर्यास केला हातामध्ये ही गेला. मॅनेजमेंट आम्ही तुम्ही हे का देत हे मिळलं नाही? नव्हतं की यामध्ये एक लक्षात घ्या की मी पुन्हा सांगेन की ह्या गोष्टी ज्या आहेत या संशोधनामध्ये अनेक गोष्टी जर सिद्ध होत असतील तर त्या वापरायला काही हरकत नाही. तुम्हाला अजून एक सांगतो की ब्लड प्रेशरचं जे औषध आहे की जे रेझरपिन हे पहिलं ब्लड प्रेशरचं औषध आहे, हे आयुर्वेदाला आधी सर्पगंधा म्हणून माहिती होतं आणि त्याप्रमाणे ते वापरलंही जायचं. त्याच्यामध्ये विकास म्हणजे असा आला की याच्यामध्ये या युरोपियन लोकांनी किंवा संशोधकांनी त्याच्यातला जो काही महत्वाचा जो भाग आहे तो बाजूला काढला आणि त्याच्या गोळ्या तर तो विकास नाहीये, ती अधोगती आहे. त्याला कारण असं आहे की रिसर्पाइनचे थेराप्युटिक डोसचे देखील साईड इफेक्ट दिसून येतात, ते सर्पगंधेचे दिसून आलेले नव्हते. एका दृष्टीने आपण पाहिलं तर यामध्ये जो हाच एक तांत्रिक महत्वाचा मुद्दा आला. डॉक्टर बोंडवे, कदाचित आपण ऐकलं असेल सर्पगंधेच्या मध्ये साईड इफेक्ट नव्हते आणि त्याऐवजी जे औषध आलं त्याचे साईड इफेक्ट दिसू लागले. हा तुम्ही विकास कसा काय म्हणता? हा पॅथीचा ॲलोपॅथीचा विकास आहे?
त्या औषधाला मर्यादा होत्या. ज्यावेळेला रेझरपिनला मर्यादा आल्या त्यावेळेला पुढची औषधं आली. अनेक वर्ष हे होतं की रेझरपिन मध्ये हृदयविकार, त्यावेळेला असं फक्त ब्लड प्रेशरचा लक्षात आलं की ब्लड प्रेशर बरोबर हृदयविकार, किडनीवर होणारे परिणाम, अशा इतर गोष्टींसाठी ते वापरायला लागतं. मुद्दा त्या तोच आहे पद्धतीने ते विकसित प्रसादजी होत की गेले. आजही रिसर्पिनला मर्यादा येतात, सर्पगंधेला का नाही हे येत, प्राथमिक औषध होतं. अँटीबायोटिक्सला मर्यादा बराच येतात, काळ खूप गंधक चांगलं रसायनाला होतं का आणि ते नाही येत. आयुर्वेदापासून आलं हे मी नमूद करू इच्छितो. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा डॉक्टर भोंडवे जो आपल्याला आहे, काही प्रश्न विचारतायत. हा विकास सर्वांना आपल्याला आवश्यक आपल्याला आहे. वैद्य परीक्षित शेवडे काही प्रश्न विचारतायत, आपल्यापर्यंत पोहोचले असतील तर मी एक त्यांना संधी देतो, परत एकदा नसतील पोहोचले तर. परीक्षितजी एकदा पटकन प्रश्न विचारा. प्रश्न हा आहे की आम्ही आमच्या टर्मिनॉलॉजी वरती बोलत असताना त्याची खिल्ली ही सातत्याने ऐकू का येत नाहीये उडवली मला. जावी. याला कारण असं की रिसर्पाईनला मर्यादा आल्या त्यामुळे आपण तिथे पुढे सरकलो. त्या सर्पगंधेला आलेल्या नव्हत्या. तशा पद्धतीचे रिसर्चेस आहेत पब्लिक डोमेन मध्ये. किंवा जे अँटीबायोटिक्सना मर्यादा येत आहेत, रेझिस्टन्स डेव्हलप होतोय, तो गंधक रसायनाला होत नाहीये, तो आरोग्यवर्धिनीला होत नाहीये. मग कुठेतरी आपण हे अप्रिशिएट करणार का? आपण कुठेतरी हे समजावून घेणार का की किती सुवर्णशास्त्र आपल्याकडे आहे. याकरता सुसंवाद गरजेचा आहे. तिथे आपल्याला खिल्ली उडवून नाही चालणार या सगळ्या गोष्टी. अगदी महत्वाचा मुद्दा आपण चर्चेला आणलात आणि त्याच निमित्तानं जो प्रश्न आम्ही सातत्यानं या शीर्षकामध्येही उपस्थित केलाय त्याकडे आता वळणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर भोंडवे त्याचबरोबर वैद्य परीक्षित शेवडे या दोघांनाही हा प्रश्न असेल. चिन्मय भोसलेजी, या तांत्रिक मुद्द्यांवर वैद्यकीय विषय सुरू असल्यानं मी कमी प्रश्न आपल्याला विचारतोय, त्याबद्दल फार राग मानू नका. माझा पुढचा प्रश्न आत्ताच्या घडीला डॉक्टर भोंडवे आणि परीक्षित शेवडे या दोघांसाठी आहे. टप्प्याटप्प्यानं आपण दोघांनी उत्तर द्यायची आहेत. भारतामध्ये आयुर्वेद आणि ॲलोपॅथी सोबत नांदू शकणार आहे का? पहिल्यांदा डॉक्टर भोंडवे बोलतील. एक लक्षात घ्या, मी मगाशी आपल्याला जे सांगितलं की हा मेडिकल काउन्सिलचा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे शिकलाय त्या पद्धतीचीच प्रॅक्टिस करायची असते. तुम्हाला तुमचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये जे तुमचा अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणेच प्रॅक्टिस करायची असते. त्यामध्ये मी जर आयुर्वेद शिकलो नाही, मी जर होमिओपॅथी शिकलो नाही, ती जर मी औषधं वापरली तर तीही क्रॉसपॅथी होते आणि हे मला वापरायला परवानगी नाही. याचप्रमाणे इट्स वाईस वर्सा, या दोन्ही गोष्टी आहेत. आणि कुठलाही डॉक्टर जो आहे माझ्या मनाने मी वापरू शकत नाही. मला शेवटी वैद्यकीय व्यवसाय हा कायद्याने बांधला गेलेला आहे आणि या विरुद्ध अनेकदा गोष्टी घडू शकतात की या डॉक्टरला जर हे याचं ज्ञान नाही, अधिकार नाही, तर ते वापरू शकत नाही. त्याच्यामुळे हे दोन्ही जर कायद्याने नांदवायचे असले, जर दोन्ही बरोबर हे करायचं असेल तर आपल्याला अशा वेगळ्या पॅथीची निर्मिती करायला लागेल की जी संपूर्णपणे भारतीय असेल आणि त्याचं अगदी प्राथमिक याच्यापासून त्याचं शिक्षण होईल. तरच आता मी इथे हस्तक्षेप करतो. आपण असं म्हणालात की एका वेगळ्या पॅथीची निर्मिती करावी लागेल आणि जी भारतीय असेल. मला याच वाक्यावर आक्षेप आहे. मला परीक्षित शेवडेजी आपल्याला विचारायचं आहे, भारतीय पॅथीची वेगळी निर्मिती आपल्याला 2020 मध्ये करायची गरज आहे का 5000 वर्षांपूर्वीपासून असलेला आयुर्वेद पुरेसा आहे त्याच्यासाठी? आयुर्वेद हे त्याचं राष्ट्रीय वैद्यक आहे, याच्यामध्ये कुठलीही आपल्या मनामध्ये साशंकता नको. आपल्याला रिसर्चेस करायचे असतील तर प्रत्येक फ्रेटर्निटीनी समोर येऊन हातात हात घालून आयुर्वेदाच्या परिभाषा समजून घेऊन त्याच्यावरती ते रिसर्चेस झाले पाहिजेत. आम्ही हे सातत्याने सांगतोय. कारण जर आपण आयुर्वेद मॉडर्न मेडिसिनच्या टर्मिनॉलॉजीवरती बसवायला गेलात, जे आता कोविडच्या कालावधीमध्ये झालं, तर त्याने होणारे जे डिझास्टर असतात हे संपूर्ण जग अनुभवत आहे. पण तो त्याच्या टर्मिनॉलॉजीवरती बोलला गेला, त्याच पद्धतीने जर का चालला. मात्र अलाइड म्हणून बाकीच्या सगळ्यांनी जर का तिथे आपापल्या पद्धतीने, कारण आपल्या देशाचं असलेलं शास्त्र आहे, या पद्धतीने जर प्रत्येक जण उभे राहिले तर तिथे आपण काहीतरी एक सुवर्ण काळ भारतीय समाजाला आणि जगाला आरोग्याच्या दृष्टीने एक आपण उदाहरण घालून देऊ शकतो असं मला वाटतं. डॉक्टर भोंडवे, मला या निमित्तानं पुढचा प्रश्न असा आहे की ॲलोपॅथी किती जुनी आहे? तुमच्याकडे नोंदवलेल्या आकडेवारीनुसार मला सांगा. म्हणजे हिपोक्रेटसच्या वेळेपासून आहे, त्याही आधीपासून आहे. मुळामध्ये कसं आहे माहितीये का की ॲलोपॅथी हा शब्द चुकीचा आहे. मॉडर्न मेडिसिन आपण त्याला म्हणतो की ज्या पद्धतीने ही औषधं आधी ग्रीक लोकांनी डेव्हलप केली आणि त्यामध्ये जसं जसं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मान्य आहे, पण तरी आपल्याला कालगणना करायची असेल तर मॉडर्न मेडिसिन किती जुनं असेल? किती हजार वर्ष मोजून सांगा मला, किंवा तुमच्याकडे आकडेवारी असेल तर ती द्या. नाही, किमान 5000 वर्ष तर आपण धरायलाच हवी. अच्छा, म्हणजे आता मॉडर्न मेडिसिन 5000 वर्ष जुनं असल्याचा दावा आहे. वैद्य परीक्षित शेवडे याच्यावर पटकन उत्तर. मॉडर्न मेडिसिन 5000 वर्ष जुनं आहे असा दावा केला जातोय. कसं आहे माहितीये का की सुरुवातीपासून जे आपल्याला नोंद केलेली डॉक्युमेंटेड प्रूफ, ज्याला आज आपण लिटररी रिव्ह्यू म्हणत असतो, ते आपल्याला आयुर्वेदाचेच दिसत आहेत. आणि किती आधीपासूनचे दिसत आहेत माहितीये की अथर्ववेदापासूनचे असलेले आहेत.
आता तो कालावधी किती मागे आहे ह्याच्याही करता एक तुम्हाला मॅथमॅटिकली केलेलं कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा निलेश ओक यांचाच संदर्भ देऊन सांगतो की त्यांनी सांगितले की राम रावण युद्ध हे त्यांच्या कॅल्क्युलेशन नुसार 12,220 BCE मध्ये झालेलं आहे आणि त्याही वेळेला आपल्याला संजीवनी पासून ते सुषेण वैद्यापर्यंतचे आणि हनुमंताचे सगळे उल्लेख हे डॉक्युमेंटेडच आढळतात. आता हे सगळं बघत असता आपल्याला तेवढ्या आधी आयुर्वेदाचा कालावधी जातो त्याही आधी असं म्हणावं लागेल. आणि दुसरं त्यावेळेला अन्यत्र कुठलंही मेडिसिन जेव्हा अस्तित्वात नव्हतं, सगळे जे पुढे डेव्हलप झाले आपापल्या पद्धतीने त्या सगळ्यांची जननी ही आपल्या देशामध्ये जन्माला आली आणि तिचं नाव आयुर्वेद आहे हे आता तरी आपण मान्य करावं. ठीक आहे, मला चिन्मय भोसलेंना एक पटकन शेवटचा प्रश्न पेशंटच्या नजरेतून, रुग्णाच्या चष्म्यातून विचारायचा आहे. डॉक्टर चिन्मय भोसले, ऍडव्होकेट चिन्मय भोसले, दोन्ही पदव्या आहेत त्यांच्याकडे. ऍडव्होकेट आणि डॉक्टर चिन्मय भोसले, पेशंट म्हणून जर समजा व्यक्तीला आपली उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार असेल तर अमुक एक उपचार पद्धती श्रेष्ठ किंवा गौण असा विचार होऊ शकतो? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी एक मूळ मुद्दा सांगतो. मी ऐकतोय बरेच वेळ भांडणं की कुठला श्रेष्ठ आहे आणि कुठला नाही आहे प्रकार मेडिसिन मधला, आणि कुठला जुना आहे आणि नाहीये, आणि अधिकार कोणाचे काय आहेत. मुळात सगळ्यात सोपा मुद्दा असा आहे, जर ह्याच्याशी काही आक्षेप कुणालाही असेल, हा व्हॅलिड कायद्याने केलेली अमेंडमेंट आहे, तर त्याला आक्षेप आहे तर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन तो चॅलेंज केला जावा. अगदी बरोबर आहे, हा अत्यंत योग्य सल्ला आहे. कुठल्याही गोष्टीचा आक्षेप असतो तो त्याला अगदी पटकन, फार बरं झालं तुम्ही हा सल्ला दिलाय. त्या निमित्ताने या चर्चेला एक वेगळं वळण मिळतंय, मात्र वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर भोंडवे, हा विषय एकदा न्यायालयात जाऊन सोडवूनच टाकूयात आपण, तेवढं किती सोपं राहील त्या निमित्तानं. सांगेन की सर्वात प्रथम परीक्षितजींनी जे सांगितलं त्याप्रमाणे अगदी राम रावण युद्धापासूनची होती. आयुर्वेद श्रेष्ठ आहे आम्ही म्हणतोय, पण मग त्याचं पूर्णपणे शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस आपण करावी आणि त्याचेच विकास करावा आणि ते सर्वांनी वापरावा अशा पद्धतीचं आयुर्वेद. त्याच्यामध्ये या गोष्टी तुम्ही घ्यायच्या कशाला की याच्यामध्ये की आता मध्ये जो मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट झाला त्याच्यामध्ये स्वच्छ लिहिलं की मॉडर्न मेडिसिनची औषधं यांना वापरायला मिळावी. तर या पद्धतीची उसनवारी नकोय. दुसरी गोष्ट, आपण आता जे डॉक्टर भोंडवे, ठीक आहे, त्यातला एक मुद्दा आणखीन उपस्थित झाला होता थोड्या वेळापूर्वी, फक्त त्याची पटकन एक पुनरुक्ती करतो. डॉक्टर भोंडवे, जी गोष्ट आधीपासून आयुर्वेदात आहे ती नाकारली गेली आहे, त्याची फक्त आठवण करून दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, हा धूळ झटकण्याचा प्रयत्न म्हणावा, आणि मग त्याच्यावर आक्षेप कसा काय येऊ शकतो की तुम्ही कशाला दुसऱ्यांचं काही काही घेताय? अहो, ते त्यांचंच आहे, त्यांना त्याची आठवण करून अधिकार प्राप्त करून दिले जात आहेत, तर मग अडचण काय? हे इतर कोणाकडून उसनवारी नाही, हे रिक्लेमिंग आहे. आणि मी भोंडवेजींच्या या मताशी पूर्णतः सहमत आहे की मिक्सोपॅथी नको. बोलू द्या की प्रोसेस वेगळी आहे. त्या काळी शस्त्रक्रिया निश्चित केल्या जात होत्या, पण त्याची पद्धत वेगळी होती. त्यावेळेला अॅनेस्थेशिया किंवा हे जे आपण ज्याला डिसइन्फेक्शन म्हणतो या प्रोसेस नव्हत्या, आता या प्रोसेस आहेत. त्याच्यामुळे डिसइन्फेक्शनचे उल्लेख आहेत सुश्रुतांमध्ये सर, आपण जरूर वाचा. हे आपण वापरतो का आता? मग ते त्याच्यावर वापरायला पाहिजे, त्या पद्धतीने आता करायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. दुसरं असं की आता वकील साहेबांनी जे सांगितलं की हा मुद्दा तुम्ही कोर्टात का जात नाही, तर आम्ही हे त्या पत्रकातही जाहीर केलेलं आहे की हा जो आत्ताचा जो संप आहे हा गोष्ट जावी की सरकार या पद्धतीने मिश्र पद्धती करतंय आणि मिक्सोपॅथी वापरतंय, आणि याचा जर सीसीआयएमनी हे जर मागं घेतलं नाही तर मेडिकल असोसिएशन नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. धन्यवाद डॉक्टर भोंडवे, आपण ही भूमिका इथे सांगितली. त्यानिमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होतीये की हा वाद आता न्यायालयात जाणार आहे आणि न्यायालयाच्याच माध्यमातून ॲलोपॅथी विरुद्ध आयुर्वेदाचा वाद सुटेल अशी अपेक्षा दोन्ही गटांना आहे. पेशंटच्या चष्म्यातून त्यात काय चांगलं होणार आहे त्याकडे आपल्याला वाट पाहावी लागेल. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.